हा काल आपण उजनी धरणावर पाहणी करण्यासाठी गेला होता. हो. काय त्या ठिकाणी उजनी धरणाची सध्याची स्थिती आहे? उजनी धरणाची परिस्थिती अशी काल परवाच मला वाटतं उजनीतून खालच्या भागासाठी पाणी सोडलेलं आहे. चंद्रभागेच्या माध्यमातून ते पाणी जातं आणि ते पाणी जवळजवळ मला वाटतं 6 TMC काहीतरी जाणार आहे असं कळतंय. वास्तविक पाहता आता ह्या 6 TMCच्या नावाखाली किती जात आहे हे आता सांगू शकत नाही, परंतु दरच वेळेस ज्या गावांनी एवढा मोठा त्याग केला, जवळजवळ 31-35 गावांनी त्या ठिकाणी आपले तुम्हाला सांगतो प्रपंच उघड्यावर सोडून बाहेर निघाले आणि आजही ते विस्थापित असल्यासारखेच आहेत. जे काय 32-35 गावाचे जे काही लोक आहेत, जी गावं ह्याच्यामध्ये गेलेले आहेत, उजनीमध्ये गेलेले आहेत, ते अजूनही स्थिर स्थावर झालेले नाहीत खऱ्या अर्थाने. आणि तरीही तुम्हाला सांगतो ह्या 31-32 गावाचा कोणी विचार करीत नाही, परंतु खाली पाणी सोडण्याची तुम्हाला प्रत्येकालाच घाई आहे. परंतु आजही ज्या काय पुनर्वसित गावांना जे काय सुखसुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या आजही शासनाने खऱ्या अर्थाने दिलेल्या नाहीत. मग शासनाने खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीकडे बी थोडं लक्ष दिलं पाहिजे. खाली नेण्याबद्दल पाणी आमची म्हणजे अडचण आहे अशातला काय भाग नाही किंवा आम्ही त्याला विरोध करतोय असं काही नाही. कारण हे जे पाणी आहे ते सगळ्यांसाठी आहे, पण ज्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांनी अधिक त्या ठिकाणी त्याग केलेला आहे त्यांचा अगोदर विचार करावा आणि नंतर तुम्हाला इतर लोकांचा विचार करावा असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. चंद्रभागा नदीमध्ये किती क्युसेकचा सध्या विसर्ग सुरू आहे? आता जवळजवळ तुम्हाला सांगतो दररोज 10,000 क्युसेकनी पाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. असं जवळजवळ मला वाटतंय 12 दिवस पाणी हे जाणार आहे. आता 12 दिवस जाते का अजून किती जाते हे काही सांगू शकत नाही. आता सध्या आपण सांगितलं की करमाळ तालुक्यातील 31 ते 35 गावांचा यासाठी त्याग केलेला आहे. हो. आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आता त्यांचा प्रथमता विचार होणं गरजेचं आहे. होय. आणि पाणी तर आता 10,000 क्युसेकनं 12 दिवस खाली जाणार आहे. हो. तर यासाठी आपण त्या कुणाला भेटणार आहात, निवेदन देणार? नाही, आता आमचे शिष्टमंडळ उद्या परवा कलेक्टर साहेबांना भेटणार आहे. वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणणार आहे. तर आता नवीनच कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी जायचंय. हे दोन्ही आमची कामं त्या माध्यमातून होतील. करमाळ तालुक्यातील जी योजना सुरू आहे त्या योजनेच्या अनुषंगाने आपण मागील वेळेची सांगितलं होतं की ते 5 फूट खाली खुली करण्यासंदर्भात काय तो जो विषय आहे तो दहेगाव उपसा सिंचन योजनेचा जो विषय आहे ते जे चारीने पाणी येत आहे पंपवेलकडं, काय तो पंपवेलची जी चारी आहे ते तुम्हाला सांगतो वर आहे, काय त्याच्यामुळं पाणी जरी असलं तरी त्या ह्याला पुरत नाही, पाणी येत नाही. त्याच्यामुळं त्याची खोली करणं गरजेचं आहे, जेणेकरून खोली केल्यानंतर पंपवेलला पाणी मिळेल आणि दहेगावचं सिंचन सुरळीत चालू राहील. कारण जर दहेगावचं सिंचन जर चाललं तरच पूर्व भागाला तिथं शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. नाहीतर जर 8 महिने जर पाणी मिळालं तर त्याला अर्थ राहणार नाही. आपण विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. हो. नाही, जे काय आपल्या तुम्हाला सांगतो ज्या लोकांनी एवढा त्याग केला, एवढं त्यांची तुम्हाला जमिनी गेल्यात, म्हशीच्या जमिनी गेल्यात, ह्याच्यावर आलेत, महाराणाच्या जमिनीवर आलेले, तिथं ते पिकवून त्यांचा उदरनिर्वाह करतात. म्हणजे चांगल्या जमिनी शासनाला दिलेल्या आहेत, एवढं मोठं मन शेतकऱ्यांनी केलेलं आहे, तर शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यात आणि पाणी देण्याच्या दिवसात उजनीचा वीज पुरवठा खंडित केला जातो दरवर्षी शेवटच्या वेळेस, त्याबाबत काही नाही,
त्या ज्या ज्या वेळेस असा काय प्रसंग आला त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरले आणि लाईट आम्ही पूर्ववत करून दिलेली. आता तशी परिस्थिती उद्भवणार नाही. हा, जरी तुम्हाला संख्या उद्भवली तरी आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्याला न्याय देऊ. महाराष्ट्र नागोड चालू आहे त्यातून त्या काळच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची लाईट पण उन्हाळ्यात कट केली जाते. त्या संदर्भात काही आपण उपाययोजना करणार आहे? नाही नाही, ज्या ज्या वेळेस असा प्रसंग शेतकऱ्यांना येतो त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी लाईट जोडण्याची व्यवस्था करायला लावलेली आहे. जे काय तिथले वीज पुरवठा अधिकारी आहेत त्यांना कल्पना वेळोवेळी देऊन ती वीज पुरवठा पूर्वत केलेला आहे. त्याच्यामुळं त्या लोकांना व्यवस्थित पाणी मिळतं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आता सोमवारी वगैरे जिल्हाधिकारी नवीन आलेले आहेत, त्यांच्या स्वागताला बी जाणार आहे आणि ह्या सगळ्या आमच्या समस्या त्यांच्या पुढे मांडणार.